इथे चालू होतं काही सूरज चव्हाणचं कान पिळणीचा कार्यक्रम आणि पाठीमागून तुम्ही बघू शकता मी किती हळूच बघते, म्हणजे मला माहितीच नव्हतं समोर काय चालू आहे आणि सगळेजण हसत होते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आणि मी खरंच पहिल्यांदा पूर्ण व्लॉग व्हॉइस ओव्हर मध्ये करते गाईज, तुम्ही फक्त बघून एन्जॉय करा. तर आज होता सूरज चव्हाणचं लग्न आणि त्याच्यामुळेच एवढी सारी भीड आहे. तर इथे चालू आहे पहिला त्यांचा हळदीचा कार्यक्रम, ज्याला एवढी भीड आहे. मला ना फोटोज काढायचे होते, पण मला काय वाटत नव्हतं की चान्स भेटेल मला तिथपर्यंत जायचा. आणि त्यानंतर ते रूम मध्ये आले चेंज करण्यासाठी. पण इथे सुद्धा तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे, म्हणजे सगळ्यांना त्याच्यासोबत फोटो काढायच्या होत्या. ते चालू होतं त्यांचा सप्तपदीचा कार्यक्रम आणि तुम्ही बघू शकता दोघ जण किती जास्त क्यूट दिसतायत. हो की नाही कमेंट करून नक्की कळवा. त्यांची जोडी खरंच खूप जास्त छान दिसतेय. आणि मी इथे थांबलेली होते त्यांचा सगळा हा प्रोग्राम बघत आणि बघू शकता कॅन्डिड एवढा भारी भारी फुटेज मला माझ्या भेटतील असं मला अपेक्षा नव्हती. बट मी खरंच खूप जास्त क्यूट दिसते. मी स्वतःच माझ्या प्रेमामध्ये पडले गाईज. किती क्यूट फुटेज आले, तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. आणि एवढ्या गर्दीमध्ये मला समजतच नव्हतं मी कुठे चालले काय चालले. आणि हे बघू शकता याच्यामध्ये पवन सुद्धा आलेला आहे, काय बोलतो त्यालाच माहिती. तर या गर्दीमध्ये मी इकडून तिकडे फिरत होते, कधी इकडे कधी तिकडे, मला समजतच नव्हतं काय करावं. आणि याच्यामध्ये आपले काही मला फॉलोअर्स पण भेटले जे की सेल्फी वगैरे काढले. मला फार छान वाटलं त्यांच्यासोबत भेटून. आणि गाईज थांबा थांबा थांबा, हा वाला फुटेज तर तुम्ही नक्कीच बघून जावा. याच्यामध्ये तर किती छान घेतलंय. ओ माय गॉड, तुम्ही म्हणताल ही काय बडबड करते, पण बघू शकता. आणि इथे चालू आहे सूरज दादाचं कान पिळणीचा कार्यक्रम आणि मी हळूच पाठी मागून बघते, कारण मला माहितीच नव्हतं की पुढे काय चालू आहे. पण सगळ्यांचा आवाज चालू होता. साईडनी पवन पण म्हणत होता बसकर बसकर म्हणून. आणि इथे बाहेरच्या साईडला पण काही मला फॉलोअर्स भेटले, यांच्यासोबत पण मी सगळ्यांसोबत फोटो काढला. आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता हे होतं स्टेज जिथे की लग्न होणार होतं. बघू शकता इथे सुद्धा भीड आहे. आणि वरी स्टेजवर आल्यानंतर पण इथे मला काही फॉलोअर्स भेटले, यांच्यासोबत पण फोटोज काढले मी. सगळ्यांना यावेळेस मी व्लॉग मध्ये घेतलंय. आणि हा होता लग्नाचा सीन जिथे की लग्न चालू होतं. तर फायनली इथे लग्न झालेलं आहे. तर गाईज तुम्हा सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होता की तुम्ही रील अपलोड करते तर एखादा व्लॉग का नाही केला. तर त्याच्यासाठीच मग मी हा व्हॉइस ओव्हर मध्ये व्लॉग केलाय. की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. Thank you so much for watching. Bye bye.